सैफ अली खान प्रकरणातील आरोपी शरीफुल इस्लाम मोहम्मद शहजादचा बांगलादेशी असल्याचा पुरावा पोलिसांच्या हाती लागलाय। शरीफुलचं ड्रायव्हिंग लायसन्स पोलिसांना मिळालंय, त्यामुळे सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी हा बांगलादेशचाच आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सूरज, पोलिसांच्या हाती जो पुरावा लागलेला आहे ड्रायव्हिंग लायसन्स, त्या आधारे आता शिक्कामोर्तब होत आहे तो बांगलादेशचाच आहे। आणखी काय काय धागेदोरे मिळतात या संदर्भात पोलिसांना? सूरज। अश्विन, नक्कीच आतापर्यंत अनेक पुरावे शफरी याच्या संदर्भातले आपल्याला सापडलेले आहेत। जो मोहम्मद शहजाद या संपूर्ण प्रकरणातला आरोपी आहे, त्याचबरोबर आता त्याचं बांगलादेशचं जे ड्रायव्हिंग लायसन्स आहे हे देखील आता पुरावा म्हणून पोलिसांच्या हाती लागलेला आहे। त्यावर प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर गव्हर्नमेंट ऑफ द पीपल रिपब्लिक ऑफ बांगलादेश असं ट्रान्सपोर्ट लायसन्स हे त्या ठिकाणचं सापडलेलं आहे आणि त्याच्यावरती त्याचा फोटो, त्याचं नाव हे देखील आहे। बांगलादेश आणि इंग्रजी भाषेतलं हे लायसन्स आहे। प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर 21 नोव्हेंबर 2019च्या दिवशी हे लायसन्स त्याला इश्यू करण्यात आलं होतं। लर्निंग लायसन्स आहे आणि ते 1 वर्षासाठी पर्यंत अवैध होतं, आता ते अवैध राहिलेलं आहे। मात्र दुसरीकडे हा भक्कम पुरावा पोलिसांसाठी सापडलेला आहे। खरं तर याच्या अटकेनंतर पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करून त्याच्याकडनं अन्य काही जे डॉक्युमेंट्स आहेत ते मागण्यात आले होते, त्यातनं हे पुढे आल्याचं देखील कळतं। त्यामुळे एक महत्त्वाचा आणि भक्कम पुरावा हा शहजादच्या विरोधात हा सापडलेला आहे। त्यामुळे या केसला अजून कुठेतरी वजन आल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर प्रामुख्याने सांगायचं हे दुचाकी लायसन्स आहे जे लेखी तोंडी या तीनही भाषेत त्यांनी यामध्ये परीक्षा दिली होती आणि त्यानंतर ते त्याला मिळालं होतं। मात्र आता हे 1 वर्षासाठीच होतं। त्यानंतर तो या ठिकाणी आला होता, काही किरकोळ काम करून स्वतःचा उदरनिर्वाह करत होता। मात्र अपयश आल्यानंतर त्याने हा संपूर्ण चोरीचा कट रचल्याचं देखील समोर आलेलं आहे। त्याच्या तपासात त्याने असं देखील म्हटलेलं आहे की सैफला मारण्याचा उद्देश नव्हता, मात्र ज्यावेळी सैफने त्याला पकडलं आणि त्यावेळी सैफने त्याला पोलिसांच्या हवाली करण्याचं सांगितलं, त्याच्यानंतर त्याने हा सैफवरती हल्ला केलेला आहे। आतापर्यंतच्या तपासात पोलिसांनी त्याचे जवळपास 19 ठसे घरातले हे देखील प्राप्त केलेले आहे। त्यामुळे आणखी एक पुरावे जोडत पोलीस आता ही संपूर्ण केस भक्कमरित्या हाताळत असल्याचं पाहायला मिळत आहे। सूरज, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।